तू शिवाबरोबर तिच्या घरी जायचंस आणि तिथे सांगायचंस की मी आणि शिवा एकत्र राहू शकत नाही, माझं तिच्यावर प्रेम नाही आणि मला तिला डिवोर्स द्यायचा आहे. आई तू डिवोर्स? हो आशू, ह्या सगळ्यातून बाहेर पडण्याचा फक्त एकच मार्ग आहे. रोज मी तुला असं दुःखात नाही बघू शकत रे, म्हणून आईच्या काळजीने सांगते. पण आई मी तिथे जाऊन एकटा त्यांच्यासमोर हे सगळं. हे बघ, आपण सगळे एकत्र गेलो ना तर ह्यांच्या समोर हा विषय सुद्धा काढता येणार नाही. ते शिवालाच पाठिंबा देतील. आणि आशू मला खरं सांग, तू खरंच शिवाबरोबर सुखात राहणार आहेस का? यांना जर हे आधी कळलं ना तर हे घडूच देणार नाहीत सगळं. त्यामुळे तू वंदना ताईंशी बोल, त्यांना सांग, म्हणावं मला नाही जमणार हे सगळं, मी आणि शिवा एकत्र राहू शकणार नाही, तुला त्रास होतोय हे त्यांना समजाव. पण आई तू म्हणतेस तसं मी जाऊन तिथे बोललो तरी त्यांना पटेल का ते? म्हणजे त्यांच्या मुलीच्या दुःखाचा प्रश्नच आहे. आशू, वंदना ताईंचं मन मी जाणते, चांगल्या आहेत त्या. एक आई आपल्या पोटच्या मुलीच्या सुखासाठी एका दुसऱ्या लेकराला दरीत नाही ढकलू देणार त्या. आणि ज्या परिस्थितीत हे लग्न झालंय ना त्यानंतर त्या हे समजून घेऊ शकते. चेहरा पाहिलाय मी त्यांचा. आणि मुळात आशू, तू आयुष्यभर शिवाबरोबर सुखी राहणार नाहीस. मी तिला आयुष्यात ऍक्सेप्ट करू शकणार नाही, मग तीही सुखी राहणार नाही. मग काय अर्थ आहे या लग्नाला? 2 आयुष्य उगाच भरडली जातील, अख्खं घर पोखरून निघेल. भाऊंना आत्ता कळत नाहीये, ते फक्त तुझ्या काळजीपोटी हे सगळं करतायत, पण त्यांनाही कळेल नंतर. काल जे सगळं झालं ना तशी अशांतता ह्या घरात परत होता कामा नये. आणि त्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे आशू. तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण तू म्हणतेस तसं मी गेलो तिथे आणि बोललो तर ते ऐकून घेतील का? आणि मी हे बोलू शकीन का? हो आशू, जमेल तुला. आणि स्वतःच्या आयुष्यासाठी हा निर्णय तू घेणं महत्वाचं आहे. हे बघ, आणि तू ह्या सगळ्यातून बाहेर पडलास ना की मग तू शांत होशील, आणि ते माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आता चाललीयस तर मस्त एन्जॉय कर तिकडे. आमचं टेन्शन घेऊ नकोस हा कोणाचंच, कळलं का? हा. अरे काय झालं? आशू कुठे आहे? लक्ष्मण काही म्हणाला का तू? भाऊ, मी आशूशी बोललो, त्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण काही ऐकत नाहीये तो. आता वहिनी बोलतेय त्याच्याशी. मला खरंच वाटत नाहीये भाऊ की आशू जायला तयार होईलच. ठीक आहे, मी बघतो. चला शिवा, रेडी निघायचं? आशू, एवढ्या आनंदात कसा काय आलायस तू बाहेर? नाही म्हणजे चांगलंय. हा, मलाही तोच प्रश्न पडलाय. आशू, सगळं ठीक आहे ना? सगळं ओके. नाही, मला लक्ष्मण म्हणत होता की तू जायला तयार नाहीयेस वगैरे. मी बोलले त्याच्याशी, समजावलं त्याला, माझा ऐकतो तो. अरे वा, छान. मग बाकी गोष्टी पण तू समजावल्या असतील अशी मी अपेक्षा करतो. सॉरी भाऊ, ते जरा. नाही आशू, सॉरी नकोय. आता शिवाला तिच्या घरी घेऊन जाण्याची आणि परत आणण्याची जबाबदारी तुझी आहे. शिवाला कसल्याच प्रकारचा त्रास होणार नाही अशी मी अपेक्षा करतो. हो. हा आशू इतका का आनंदात आहे? अशी काय जादू झाली आहे? नाही, ह्याचं कारण तर मला माहित नाही, पण तो खुश आहे आणि आम्ही सोबत चाललोय, त्यामुळे आता तरी हे बास आहे मला. भाऊ,
शिवा, आय विल मिस यू. येतो. आशूने आता एकदा का जाऊन त्यांना सांगितलं की ह्या सगळ्यातून सुटेल तो, मग एका चांगल्या मुलीशी मी त्याचं लग्न लावून देईन. ही सीता एवढी खुश काय काही कळत नाही. हिने आशूला काय सांगितलं माहित नाही. शिवानं सगळं सांभाळून घ्यायला हवं आता. आशू असाच आयुष्याचा प्रवास करायचा आहे मला तुझ्यासोबत. हिच्यासोबत मी हिच्या वस्तीपर्यंतचाही प्रवास करू शकत नाही. आयुष्याचा प्रवास कसा करणार आहे? मला खूप बरं वाटलं. कितीही रागराग केलास तरी माझ्यासोबत आलास. आई तू म्हटलीस म्हणून मला यावं लागलंय आईच्यासोबत. आई, आजी, पाना गँग खूप खुश होईल. एकदा का मी तिथे गेलो की आई जे जे म्हटली होती ते हिच्या घरच्यांना सगळं सांगणार आहे. जर मी हे बोलू शकलो तर खरंच माझी सुटका होऊ शकते. पण हा असा अचानक यायला तयार का झाला? जाऊ दे, येतोय ना. मला खूप भारी वाटतंय. लग्नानंतर आम्ही दोघं नवरा बायको म्हणून पहिल्यांदा वस्तीत जाणार. मॅडम, पाणी. अगं असं काय बघतेस दिव्या? तुला मी सांगितलं होतं ना की या हॉटेलमध्ये पोहे खूप सुंदर मिळतात. अगं मुंबईत वर्ल्ड फेमस आहेत. तुला माहिती आहे का, या जगातनं दोनच प्रकारचे पोहे फेमस आहेत. एक म्हणजे सुदाम्याचे आणि दुसरे चंदूचे. तर चंदू कोण? चंदू इथला मास्टर शेफ आहे. मला भूक लागली म्हणून मी हे खाते, नाहीतर तुला काय पडलेली नाहीये माझी. असं काय म्हणते यार दिव्या? मी प्रयत्न करतोय ना. हो, पण यश मिळत नाहीये ना तुला. आज इथे उद्या तिथे. मला समजतंय दिव्या, पण थोडे दिवस दे. हे सगळं प्रकरण सॉल्व्ह होईल, आय प्रॉमिस. 2 दिवसात झाला पाहिजे. जर 2 दिवसात आपण इथून कुठे गेलो नाही तर मी निघून जाईल. मी आता ना हे सगळं 2च दिवस सहन करू शकते. अरे दिव्या, आता बाबांनी चॅलेंज दिलेलं तुला माहिती आहे ना. ते पूर्ण न करता जर आपण इकडनं गेलो तर मला फरक पडत नाही. चंदन, एकतर तुझं हे चॅलेंज वगैरे ना सगळं मूर्खपणा वाटायला लागलाय मला. कुठले वडील आपल्या मुलाशी असं वागतात? अगं तेच तर सांगतोय तुला. तू नाही ओळखत त्यांना. ते काहीही करू शकतात. मग मी पण काहीही करू शकते चंदन. जर 2 दिवसात तू काही केलं नाहीस तर मी तुझ्या घरी जाऊन त्यांना भेटेन. पण ते घरात नसतील दिव्या. हा, मग मी घराबाहेर थांबेन, पण त्यांना भेटल्याशिवाय मी तिथून हलणार नाही. अरे दिव्या, अरे ऐक ना यार. वेटर, 1 प्लेट पोहे अजून. हो काका थांबा. यांच्याकडून पैसे घेऊ नका नारळ पाण्याचे. शिवाय येणार आहे ना वस्तीत, तर आतमध्ये जेवढे पण पेशंट असतील त्या सगळ्यांना नारळ पाणी द्या आणि त्याचे पैसे आपण पाण्या गँग त्याच्या नावाने लिहून ठेवा. हा, आराम आता. ओ काका, अरे पटपट हे करा ना काम. पटपट हात हलवा, शिवाय कधी पडेल. ए भाई, झालं ना काम? शिवाय येते का बघ. बघ शिवाय येते का. हा, थँक्यू. कशाला? म्हणजे एवढी लफडी होतात आपल्यात, म्हणजे ती तूच करतो म्हणा. मला नव्हतं वाटलं तू येशील आज. 1 मिनिट. हॅलो, मला यायचंच नव्हतं, पण मला आई आणि काकांनी फोर्स केला म्हणून मला यावं लागलं. त्यांच्या इच्छेमुळे मी आलोय आणि मला तुझ्यासोबत राहावंसही वाटत नाही. तर त्या परिस्थितीत मी येईन का तुझ्याबरोबर एवढं आपणहून? ड्रायव्हर जरा गाडी हळू चालवा. ए, ड्रायव्हर कोणाला म्हणते? हा, यायची इच्छा नव्हती ना तुला. मग ते गाडी चालवायला आलं तर ड्रायव्हरच म्हणावं लागेल. 1 मिनिट. जर लाडात येते असं नाही वाटत आहे? अति बोलतेस. नाही तर काय रे? नाही तर गाडी परत फिरेल आणि घरी जाईल. आणि आईला काय सांगणार? काय तर चाललंय हे बघ.
मी ना वातावरण नॉर्मल करायचा प्रयत्न करते. काही नॉर्मल करायची गरज नाहीये, काही नाही होणार आहे नॉर्मल. काय झालं हसायला? तू माझ्यावर हसतीस. अरे तुझ्यावर हसायला काय? तू काय जोकर आहे का? मला आठवलं काहीतरी म्हणून हसायला येतंय. तुला आठवतं का तुझ्या गाडीत तशीच एकदा बसले होते हेल्मेट घालून, तेव्हा पण चिडचिडच केली होतीस माझ्यावर. तुम्ही प्लीज हेल्मेट काढता का? ते काय इथे मला जरा क्लॉस्ट्रोफोबिक वाटतंय असं, म्हणजे तुम्हीच घातलंय ते गाडीत. मग ठीक आहे छकुल्या. हा व्हॉट? तेव्हाही तू मला फसवलंच होतंस आणि आत्ताही तू मला फसवतीस. तेव्हाच मला रादर कळायला हवं होतं की तू मला फसवणार आहेस. आपण किती चांगले मित्र होतो, काहीच बोलायचं नाही का? आय नो आपण खूप चांगले मित्र होतो, पण ते असंच बोलून गेलो मी. आणि तू जरा कोणाला तरी बोलायला दे ग यार, तू स्वतःच बोलतेस इतकं सारखं सारखं. मग काय झालं? मी काहीच बोलायचं नाही का मग? बरं आता ऐक, तुला एक महत्वाचं काम करायचंय. एक काम कर, आता ते दुकान आहे बघ मिठाईचं, तिथनं छान मिठाई घेऊन ये काकूंसाठी आणि आजीसाठी. हॅलो, काय? जा ना. तू जाऊन घेऊन ये. अगं मी जा ना यार, नाटकं काय करतेयस? आईच्या सांगण्यावरून आलायस ना? मग त्याचा आणि याचा काय संबंध आहे? मग मिठाई कोणी आणली पाहिजे? अगं मी गाडीत चालवतोय, मी गाडीत बसतो, तू घेऊन. अरे तू त्यांच्यासाठी काहीतरी आणायला पाहिजे असं मला वाटतं, आणि तुला नसेल आणायचं तर काही प्रॉब्लेम नाही, मी नाही आणणार. ओके, फालतूपणा चाललाय जो, फालतूपणा. पॅसेंजर प्रिन्सेस. भाई भाई भाई, ही जागा रिकामी काय ठेवले? अरे येतो होऊन जाईन रे, समीरला सांगितलं मी, तो लावला इथं बॅनर. चल मग ठीक आहे. हा काय मावल केला भाई, एक नंबर. काय घ्या, कुठे चालला घाई घाईत? अहो काकू, आपली शिवा येणार आहे ना वस्तीत, तुम्हाला खबर नाही का मिळाली अजून? अहो ते कपडे राहू द्या हो, या खाली चला, तयारी करायची आपण. हो हो, आवडते आवडते, लगेच आवडते. ए भाई थांब थांब थांब, कुठे चाललास? कॉलेजला. अरे भावा, आज कॉलेजला नाही जायचं, आज सुट्टी टाक, आपली शिवा येणार आहे वस्तीत. खरं? हा चल येतो. ऐकतात रे आपलं. चल चल काय टिपर काय, आज गॅरेज नाही वाटते. अहो काका, आज दिवाळी आहे ना आपली. दारू पितो खोटं बोलतोस काय माझ्याशी? 6 महिन्यांनी आहे. अहो काका इकडे. काय काय, आज आपली शिवा येणार आहे वस्तीत, इतक्या दिवसांनी. शिवा? हा शिवा येणार आहे. शिवा भाई, शिवा भाई. आरामात. दे 100. सुधारणार नाही काका. अरे देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. हे भाई काका, आपण काही डोक्याला शॉर्ट करू नका बरं का जास्त पिऊन. दे अजून 100 दे. अजून 100 घ्या. पण शिवा आली की तुम्ही तिथे दिसायचं आपल्या. या मुलीचं काय करावं मला समजत नाहीये. हिला वेळीच आवरलं नाही ना तर प्रकरण हाताबाहेर जाईल. तरी जुने मोठे लोक सांगून गेले, माणसाने अंथरूण पाहून पाय पसरावे. इकडे मी एवढे पसरलेत की ते अंथरूण फाटायची वेळ आली. चांगलंय चंदन साहेब, चांगलंय. करा अजून लाड, द्या महागडे गिफ्ट, फिरवा महागड्या गाड्यातनं, खाऊ घाला महागड्या रेस्टॉरंट मध्ये आणि भोगा आपल्या कर्माची फळ. या हॉटेलमधनं बाहेर निघालो तर कुठं जायचं तेही कळत नाही. पैसेही संपत आले. क्या बात आहे. आणि ही बाई आली अशीच पळून घरातनं. कमीत कमी दागिने तर आणायचे. काय करू समजत नाहीये बाबा. कीर्ती मॅडमला फोन लावू का? नाही नको. पण मग करणार तरी काय? लावतो, कीर्ती मॅडमला फोन लावतो. अरे यार, हा का फोन करतोय मला? हा चंदन. नमस्कार कीर्ती मॅडम. काय म्हणजे माझा नंबर सेव्ह आहे तुमच्याकडे? कामाचं बोल, फालतूपणा करायला वेळ नाहीये माझ्याकडे. हा ते काम असं होतं की जरा
ते क्रेडिट कार्डचं पेमेंट थोडं क्लिअर केलं असतं तर. काय मूर्ख आहेस का रे तू जरा? हा तसं नाही मॅडम, ते काय आहे ना, क्रेडिट कार्डची लिमिट क्रॉस झाली हो, म्हणून म्हटलं की जरा तेवढं बघितलं असतं तुम्ही तर. मग मी का पैसे देऊ? मी कोण आहेस? कोण तू? मी चंदन. ए मूर्ख, हे बघ, ज्या कामाचे पैसे द्यायचे होते ना ते ऑलरेडी देऊन झालेले आहेत, त्यामुळे आता फोन ठेवायचा. हा हो, असं काय करता मॅडम? अहो तुमच्यासाठी दिव्याला एवढं भर मांडवातनं पळवून घेऊन गेलो मी. हे बघ, तुला आधीच सांगितले, जे काम सांगितलं होतं त्याचे पैसे तुला दिलेले आहेत, त्यामुळे आता मी तुला पैसे पुन्हा पाठवणार नाहीये. फोन ठेव. नाही मॅडम, समजून घ्या, ते ऍडव्हान्स होते आणि अशी आपल्यात एक फिक्स अमाऊंट तर ठरली नाहीये ना कुठल्या डीलची, त्यामुळे जरा बघा. आणि हा, एक गोष्ट तुम्ही विसरताय, तुमचं एक खूप मोठं सिक्रेट माझ्याकडे सेफ आहे बरं का. आता ते जर कोणाला कळलं तर. ए तू तू काय ब्लॅकमेल करतोयस मला? धमकी देतोयस? तुझ्या लक्षात आहे ना तू कोणाशी बोलतोयस ते? नाही विसरला असशील तर आठवण करून देते, कीर्ती देसाईशी बोलतोयस, त्यामुळे लायकीत राहायचं. अहो मॅडम, लायकीत राहायला सुद्धा पैसे तर लागतातच ना. हो ना, मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापुढे मी तुला एकही रुपया पाठवणार नाहीये. तुझ्या मदतीने जे काम होणार होतं ते तर झालंच नाहीये, ऑलरेडी खूप प्रॉब्लेम्स वाढून ठेवलेत माझे, त्यामुळे आता फोन करायचा नाहीये मला. ठीक आहे मॅडम, आय एम सो सॉरी, मी नाही करत परत तुम्हाला फोन, नाही देत तुम्हाला त्रास. पण हा, तुमचं सिक्रेट जर तुमच्या घरात कळलं तर मग तुम्ही सुद्धा मला फोन करू नका. ए तू तू समजतोस कोण रे स्वतःला? नाही तू विसरलास का माझी पोहोच कुठपर्यंत आहे ते? आठवतंय ना पोलीस स्टेशन मधून कसं सोडवलं होतं तुला? पुन्हा तिकडे अडकवायला वेळ लागणार नाही हा. पुन्हा पोलिसात टाकू शकते मी तुला आणि तुझ्या त्या बायकोला. आणि आता जर मला फोन केलास आणि घरी सांगण्याचा प्रयत्न केलास ना तर जिथे कुठे असशील ना तिथून उचलून पोलिसात दे, कळलं? आता फोन करायचा नाही. हॅलो, यार हा तर घोळ होऊन बसला. मी तर फक्त पैसे मागायला फोन केला होता, ही बाई तर धमक्याच द्यायला लागली. काय करू समजत नाहीये. परत ही दिव्या येऊन डोक्यावर थयथया नाचेल. सापडला. वा, हाच एक ऑप्शन उरलाय आता माझ्याकडे. एक नारळ पाणी द्या. ते येत आहेत ना दादा, ते देतील. हो साहेब, पैसे देऊन जा की. कसले पैसे? मी गाडी लावायचे पैसे? मजाक करताय काय? अहो तुमच्या बायकोने नारळ पाणी घेतले त्याचे पैसे द्या. काय साहेब, श्रीमंत आहे म्हणून तुम्ही गरिबांनी बोलल्याशिवाय तुम्ही पैसे देणार नाहीत काय? मागितले नसते तर तुम्ही निघून गेला असता. 80 रुपये लागतात आमचे, तेही हक्काचे, आणि तेही द्यायचे नाही. आम्ही काय तुमची प्रॉपर्टी मागितली काय? हे पकड. हे भाई, एवढं काय बोलतो त्याला? नवरा आहे माझा तो. माझ्या नवऱ्याशी असं बोलायची हिंमत कशी झाली? आणि त्याने नॉर्मल विचारलं ना की काय झालं, कुठले पैसे, नारळ पाणी घेतलंय माहित होतं का त्याला? थांबा जरा. सुट्टे पैसे परत द्या. हो. इज्जतीत राहायचा. मी ठेवतो. हे घे नारळ पाणी. स्टाईल मारायची काय गरज आहे उगाचच? काय
करू, आता सवय आहे मला. पण मुळात मी तिथे स्टाईल मारायला गेलेच नव्हते, कळलं ना. तो तुला असं कसं बोलू शकतो? तो बोलला, मी बोललो असतो ना त्याच्याशी, मी डील करत होतो. मग डील करत होता तर एवढा शांत का उभा होता? मी बोलत मला नाही आवडणार तुला कोणी असं काही बोललेलं. एक तर तू पहिल्यांदा लग्नानंतर माझ्याबरोबर सासूरवाडीला येतोय, असं कोण बोललं तर कसं चालेल? मग काय, घे पी आणि शांत हो. मान नकोय. अरे अजून एक द्या दादा. ऐंशी झाले ना? हो. हे घ्या, सुट्ट्या राहू द्या. मी कुठलीही गोष्ट शेअर नाही करणार तुझ्याबरोबर, कळलं? काय रे, सगळं कराल ना नीट? बस का नाही रे, तुम्ही ना काम बाजूला ठेवून ना पकडापकडी खेळत बसता, म्हणून आधीच धमकी देऊन ठेवतो. तर जर दिसलात ना पकडापकडी खेळताना एकेकाला असं तुडवून काढील ना. अरे चालेल सर, आम्ही करूया सगळे काम नीट. एकतरी ना आपली शिवा आपल्या वस्तीसाठी एवढं काय काय करते, आपण एवढं तिच्यासाठी करूच शकतो ना भाई. शिवताईचं स्वागत आहे ना एकदम धूम धडाक्यात करूया. काय रे सांग? हा तेच ना. हो दादा, आम्ही सगळे मिळून रांगोळी पण काढू. हा, माझ्या तोंडावर काढायची नाहीये. जा जा पटापट जा, कधी पण येईल ती. अरे उरक लवकर, चल. करतेच आहे ना, उरकतेच आहे ना, एवढी काय घाई करते? तुला माहित ना का शिवा येते? काय बोलते? शिवाय येते? हा, ए जा लवकर, शिवा येते सांग सगळ्यांना. अरे दादा, शिवा येणार आहे. शिवारी रेडी रो. ओ काकी, शिवा येणार आहे. ओ काका, शिवारी छोड़ो, चलो रेडी करो. शिवानी बोले. अरे काका कुठे चालले? अरे काय झालं? काका तुम्हाला माहिती नाही? नाही माहिती. अहो काका शिवाय येणार आहे. काय बोलतो, शिवाय येणार आहे? अहो काका अख्ख्या वस्तीला माहिती हो, कुठे होतो सकाळपासून. ते जाऊ दे, आता एक काम करा, मस्त पैकी 3-4 हार घेऊन या आणि आपल्या अड्ड्यावर या. काय थांबा जर हसा ना, शिवाय येणार खर्च काय होतं आपल्याला कुठं होतो तू? अरे मी तर पोरांना कामाला लावतो. इथे कोण काम करे? मारू नका रे त्याला, तुम्ही पटापट उत्तर दे ना त्यांना. मी काय बोलतो, ए भाई, ए शिवा येणार माहिती ना तुला? हा, शिवाचं स्वागत ना एकदम जल्लोष मध्ये करायचं भाई. शिवासाठी एक नंबर सरप्राईज असणार हे. पण आपली सगळी तयारी झाली ना? अरे झाली. हार झाले, फटाके झालं, रांगोळी. रांगोळी त्या पोरीनं लावलंय मी का? आणि बाई ऐका, सगळ्या लोकांना मी पर्सनली सांगितलंय की आज यायचंय. तू सांगितलंय? आपण पर्सनली सांगितलं. सगळीकडे बॅनर लावून झालेत. खतरनाक. म्हणजे आता फक्त आजी आणि काकूंना सांगायचं बाकी आहे ना? चला मग. ओ आजी, ओ काकू, ओ आजी, 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 आजी. अरे आजी आहेत, काकू लागवत. काकू काकू काकू. मेल्यानो हळू, तिला ऐकायला येतंय. अरे काय काय झालं? काय काही नाही. छान दिसतंय तुम्ही आजी. हा एकदम टवका, काय कडक. हा मग दिसणारच मी आज कडक की एकदम. अरे माझी नात येणार आहे लगीन झाल्यानंतर पहिल्यांदा. मग बरं, तुम्ही सगळे पण छान दिसताय. ए काकू खोटं बोलते ते, जाऊ दे. चला चला चला. अरे खरंच छान दिसताय. खरंच चांगले दिसते. काकू आम्ही ना सकाळपासून वाट बघतोय शिवाची. शिवा आणि आशू कधी इकडे येतात असं झालंय. असं वाटतं कधी ते एकदाची येत आहेत ना. काय रे? सगळी तयारी पण झाली आमची. तयारी कसली रा? अहो कसली तयारी म्हणजे काय? अहो अख्खी वस्ती सजवून टाकली. तुम्हाला बघायचंय? चला 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 चला. ऐकायला येते की आम्हासनी ओरडते नुसतं. अहो आजी, त्यांचं आपण जिथं स्वागत करणार आहे ना, तुम्हाला ती पण जागा दाखवतो. चला 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 चला. वंदे, पोरं शिवावर लई प्रेम करतात नाही? किती गुणी पोरं आहेत बघ. अहो आजी, शिवाचं पण तेवढंच जीव आहे आमच्यावर. आणि तिनं जे आमच्यासाठी केलंय ना, त्याच्यासमोर हे काहीच नाही.
काकू तुम्हाला खरं सांगतो, खिशात फक्त पैसा पाहिजे होता, चॉपर मधून फुलं टाकली असती. काय मग काय 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 चॉपर? अहो ते सगळं जाऊ द्या, मला सांगा तुमची सगळी तयारी झाली ना? कारण शिवा आणि जिजू कधी पण येतील. हो, आमची सगळी तयारी झाली. आणि आम्ही दोघी पण त्यांचीच वाट बघतोय. अहो झाली ना तयारी. अहो मग वाट कसली बघताय? चला चला. अरे बाहेर चला काय? चला बाहेर केवढा पाऊस पडतोय बघ. वॉटरप्रूफ तयारी केली आजी. चला चला. आपल्याला हवं ते सहजासहजी काम मिळत नाही. स्पेशली मला जे हवं ते कधीच मिळत नाही. त्या शिवाला फक्त या घरातून हकलवून द्यायचंय कीर्ती. आणि फक्त एवढीशी गोष्ट, एवढ्याशा गोष्टीसाठी तुला इतके प्रयत्न करावे लागतात. नाही, हे प्रयत्न मी असेच चालू ठेव. आणि एक दिवशी त्या शिवाला या घरातून हकलवून देईनच. आणि एकदा का तिला या घरातून हकल की पुन्हा तिला या घरात एंट्री नाही. कायमची माहेरवाशीण करून ठेवेल. किट्टू डार्लिंग, तुला तरी माहिती ना मी या घरचा कोण आहे? जावई. पण तिकडे त्या आशूला जावई म्हणून बोलवलंय मानपान करून घेण्यासाठी, आणि इथे मला काडीचाही मान नाहीये. नाही ठीक आहे, मला माझ्याबद्दल काही वाटत नाही, कारण मी या घरात जावई म्हणून आलोय, पण शेवटी बाहेरचाच ना. पण तुझं काय, तू तर या घरातली आहेस, पण आपल्या हातात काही राहणार नाहीये, लक्षात ठेव. तुला आठवतंय आपलं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा भाऊ काय म्हणाले होते? सुहासराव, ही आमच्या घरची लक्ष्मी आहे, पहिली मुलगी धनाची बेटी. पण त्याच पेटीतलं धन आता हळूहळू आशूकडे चाललंय. तू बघच, सगळा बिझनेस आता त्याच्या नावावरती होईल, आणि आपल्या हातात काय, काही नाही. तिकडे त्या शिवाला तर घरातला प्रत्येक माणूस हळूहळू या घरातली मुलगी मानायला लागलाय. आता ती या घराची मुलगी होईल आणि तुझ्या हातून तोही मान जाईल. खूप विचार करतोयस तू सुहास. करावा लागतो, कारण आपल्याबद्दल आपल्यालाच विचार करावा लागतो, कारण तुझा विचार करणारा या घरात कोणी नाहीये. असं काही नाहीये. ती शिवा या घरची काळजी घेणारी गुणी सून कधीच बनू नाही शकत. अरे या घरातल्या सुनेला काय काय करावं लागतं हे काहीच माहित नाहीये तिला. साधं जेवण सुद्धा करता येत नाही, त्यामुळे आई तिला सुनेचं स्थान कधीच देणार नाही. आणि आशू तिला बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. ती या घरची सून होणं इम्पॉसिबल आहे, आणि मुलगी होणं तर फार लांबची गोष्ट आहे. ते सगळं ठीक आहे, पण ती शिवा आहे, ती कधी काय करेल ना याचा नेम नाही. एक वेळ अशी येईल ना की ती घरात असेल आणि आपण घराबाहेर. गप्पा बस जरा. तोंडाला येईल ते बोलू नकोस मूर्खासारखं. आधीच त्या चंदनचा कॉल येऊन गेलाय, डोकं फिरलंय माझं. त्यातून जरा शांत नाही झाली तर तुझी बडबड चालूच आहे. तोंड बंद कर. काय म्हणालीस? चंदनचा फोन आला होता. काय म्हणतोय तो? मूर्खपणा. अजून काय बोलणार आहे? म्हणजे काय? त्या दिव्याला किडनॅप करायला सांगितलं होतं ना, त्याचा कॉल आला होता. त्या तुडतुड्याची ही हिंमत तुला धमकी देतोय? नाही, तो आता जिथे कुठे असेल ना त्याला शोधून काढेन आणि फटकावून काढ. राहू दे, कुठे जायची गरज नाहीये. मी ऑलरेडी समजावलंय त्याला. मला नाही वाटत आता पुन्हा कॉल करेल तो. हा, तसाही तो फुसकाच आहे, पण ही शिवा काय माझ्या डोक्यातून जात नाहीये. ते आहेच. त्या शिवाला आपण अजूनही घराबाहेर काढू शकलेलो नाही, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. खूप वेळ आहे आपल्याकडे. फक्त ती घरात नसताना बाकीच्यांना हे पटवून द्यायचंय की ती मुलगी या घरासाठी चांगली नाहीये. तू बघच आता. मी त्या शिवाला या घरात येऊच देणार नाही, कधीच नाही. आता ती गॅरेजवाली कायम गॅरेजमध्येच राहील. ऐक ना आशू, आई आजी खूप खुश होती ना. तू थोडा हसलास तरी चालेल ना. काय झालं आता? समोर बघ, रस्ता बंद आहे.
रस्ता का बनलाय? काय काय करावं लागतं खरंच मला कळतच नाही. अरे आपल्याला इथून पुढे चालतच जावं लागेल. का एवढी गाडी असताना चालत का जायचं? हुकूम आहे. कोणाचा हुकूम आहे? अरे बघ ना पाना गँग. हे काही आहे शिवा प्लीज चल आपण. हे काय आहे हा? हे कसले हुकूम आहेत? हे काय आपली काही लग्नाची वरात काढत जायचंय का? चल ना तू त्यांना सांगितलं का नाही सात? अरे त्यांना सांगायला मला कळायला पाहिजे होतं ना आधी. मला काय माहिती. आणि थोडंच अंतरे जाऊन बघू ना काय. शिवा ऐक ना गाडी असताना उगाच सामान घेऊन चालत नाही जायचंय मला. ते तुम्ही मुद्दामून करताय का हे? आणि नखरे करतोय रे सतत मुद्दामून. मग काय बोललंय असं? गपचूप जाऊया ना. चल मला गाडी पार्क करू दे आधी माझी. राहू दे. पार्क वगैरे करायची काही गरज नाही. लॉक लाव. अरे तू माझ्या वस्तीत आलाय. कोणी हात नाही लावणार तुझ्या गाडीला. स्वतः हॅलो तू इथे राहत नाहीस आता. हे पण लग्न झालेलं असलं ना तरी मुलीचं माहेर सुटत नाही. हे माहेर आणि सासर ऐकून कंटाळा आलाय मला. आता राग येतोय. थँक्स. अरे बघ ना वस्तीचा चेहरा मोरच बदलून टाकलाय रे. का कोणाचा बळी जाणार आहे आता माझ्यासारखा? लग्न आहे वाटतं कोणाचं. कोणाचं लग्न आहे म्हणून नाही केलंय. आपण पहिल्यांदा लग्न होऊन येतोय ना म्हणून केलंय सगळं. कशाला? हे काय काय गरज आहे सगळं करायची? हे काय लिहिलंय? आपल्या लाडक्या शिवाचा आणि आशुतोषराव छकू. हे काय? हे का लिहिलंय? छकूला का लिहिलंय याच्यावर? खाली बघ ना पाना गँग पण आहेत. ते वीट आलाय मला या सगळ्या गोष्टींचा. तू किती चिडचिड करतो रे. हे सगळं त्यांनी आपल्यासाठी केलं ना. आपल्या स्वागतासाठी केलंय. मग काय प्रॉब्लेम आहे? नाही मग हसतो नाही काय. वाव मला मजा येते किती. आय एम सो एक्साइटेड आहे. चला हे रस्ता बंद करायची काय गरज आहे मला कळत नाही. चल ना. हे गॉड चिडचिड कमी कर. चिडचिड करतोय का मी? बघ मी किती किती हसतोय मी. आनंदात. शिवाताई कशी आहे? ओके. तू कसा आहे? मस्त. आलो. काय दादा? अरे शिवताई जा मी करून ये जा. तयारी झाली आहे? तर तयारी कशी झाली आहे? तयारी काय चाललंय? मी आशुतोष. कशा आहात तुम्ही? तू कसा आहेस? आई कशी आहे? बरी आहे आता. बरी आहे ना? कॉलेज जातो का? हो. बारीक झालास रे. नाही आहे. चला अभ्यास करा नीट. हो. आले. बाय. काय जिजू काय लावलंय? काय म्हणता? मस्त. हे एवढी गाडी आणलेली असून सुद्धा चालत यायला लागतंय शिवा. किती वेळ आहे अजून? हे काय आहे? आधी तर याच वस्तीत उड्या मारत यायचास. मग त्याच्यासाठी कारण आणि व्यक्ती दोन्ही वेगळं होतं. किती चिडचिड करतोस रे तू. मी चिडचिड करतो नाही. ठीक आहे मग खूप आनंदात म्हणतो. वा काय छान 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 होर्डिंग्स लावलेत, बॅनर लावलेत, छान स्वागत होणार आहे. वस्तीत चालत जायला लागतंय. मजा येते. असं म्हणू का? आता त्रास होतोय तर बोलणारच ना. माझ्या आयुष्यात कधी कोणी मला असं ट्रीट केलेलं नाही आणि या सगळ्या गोष्टी नाही झाल्या. ते काय बघ ती बॅनर का लावलंय आपलं? आत्ता बघतोयस ना. चला संघर्ष नगर मध्ये स्वागत आहे तुमचं. चला. नाही घेतो. मी घेतो. चल. बसून कंटाळा आलाय मला. ह्याच्या बोलण्यावरून ह्याच्याशी लग्न केलं. काय तर म्हणे लग्न झाल्यावर तुझ्यासाठी अमुक करेन तमुक करेन. आणि आता काय करतायत साहेब? तर झोपा काढतायत. उठ ना चंदन उठ ना. चल ना कुठेतरी. अरे बोर झालंय मला खूप.
हॅलो मॅम. हाय, कोण पाहिजे? चंदन सर आहेत का? काय म्हणालात सर? हां आहेत ना चंदन सर. काही काम होतं का? हो मॅम, ॲक्च्युली मी त्यांच्या कंपनीमध्ये काम करतो, तर सरांकडे थोडं काम होतं. ओ, एक मिनिट हा, सरांना बोलवते. ओके. चंदन, ऐक ना, तुला कोणीतरी भेटायला आलंय, उठ. यार दिव्या, झोपलोय ना मी, त्यांना सांग नंतर या म्हणून. कंपनीतून आलंय चंदन, काहीतरी महत्वाचं असेल, तू उठून बघ तरी. काही महत्वाचं नसतं, जाऊ दे. तू शॉर्ली कसं सांगू शकतो? बाबांनी पाठवलं असेल त्यांना. तू उठून बघ तरी चंदन, उठ ना. ठीक आहे, बघतो. काय लोक आहेत यार, सुखाने झोपू पण देत नाही. हॅलो सर. अरे अनिकेत, काय म्हणतो, कसं आहे बाबा? मी मस्त आहे सर. तुम्हाला बोलवायला आलो होतो. कशासाठी? सर, एक आज महत्वाची डील साईन होणार आहे, तर त्यासाठी तुम्ही मीटिंगला असायला हवं अशी ऑर्डर मोठ्या सरांनी दिलेली आहे. अच्छा. तो तुम्हाला यावं लागणार सर. सरांची ऑर्डर आहे? हो. ठीक आहे, सरांना जाऊन सांग मी येत नसतो. सर प्लीज असं करू नका, चला माझ्यासोबत. काय 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 येऊ मी तुझ्या सरांना भेटायला? तुझ्या सरांनी माझी काय अवस्था केली आहे बघितलंस ना तू. तुझ्या सरांमुळे मला या भिकारड्या हॉटेलमध्ये राहावं लागतं. तुझ्या सरांमुळे माझ्या बायकोला मी तिच्या हक्काच्या घरात नाही घेऊन जाऊ शकत, तिला आवडीचं काही खाऊ पिऊ नाही घालू शकत. काय करू मग मी? जाऊन सांग तुझ्या सरांना मी येत नसतो म्हणून. चंदन, अरे असं कसं? काही महत्वाचं असेल ना, तू विचार तर खरी, आधी बोल त्यांच्याशी. काही गरज नाही दिव्या, ते माझ्याबरोबर असे वागतात तर मी त्यांच्याबरोबर चांगलं कशाला वागू? काय नौकर आहे का त्यांचा? आणि मी काही ना आता लहान नाही राहिलं. आणि बाय द वे दिव्या, तू बघितलंस ना ते तुझ्याबरोबर कसं बिहेव करतात? तुझ्याशी नीट वागत सुद्धा नाहीत ते. मग मी कशाला ऐकू त्यांचं? हे बघ, एक मिनिट, हे बघ, माझं माझ्या बायकोवर खूप जास्त प्रेम आहे. त्यामुळे जोपर्यंत माझे बाबा तुला पूर्णतः एक्सेप्ट करून स्वतःहून इकडून घरी बोलवत नाहीत ना, तोवर मी त्यांचं काहीही ऐकणार नाही म्हणजे नाही. ए अनिकेत, तू जाऊ शकतोस. हा, बाय. ओके सर. चंदन, अरे लक्ष्मण, ते उर्मिलाला चहाचं सांगितलंस ना बाबा? फार गरज आहे चहाची. आणि ती कोटेशन्स पाठवलीस का त्या अगरवाला पाठवायची होती ती? काय काय रे लक्ष्मण, कुठे लक्ष तुझं? काय चाललंय? सगळं ठीक आहे ना? नाही, काय नाही, ठीक आहे, ठीक आहे सगळं. माझ्याशी खोटंही बोलायला लागलास तू आता? तुझ्या चेहऱ्यावरचं टेन्शन सगळं सांगतंय काही बरं नाहीये, काही ठीक नाहीये. काय झालं? भाऊ, आशूची काळजी वाटते हो. आणि आशूचीच नाही, आशू आणि शिवा दोघांची काळजी वाटते. कारण लग्नानंतर आशूचं वागणं बघून तो खूप खुश आहे असं नाही वाटत आहे. आणि याचा परिणाम शिवावर होतोय. हो, मलाही तसंच दिसतंय खरं. पण मला विश्वास आहे की शिवा आशूला सांभाळून घेईल. ती धीराची मुलगी आहे. तुला सांगू लक्ष्मण, तीच आशूचं आयुष्य सावरू शकते. अहो पण भाऊ, ती पण लहान आहे हो. भीती वाटते मला. आशू आणि शिवामधली ही भांडणं जर वाढत गेली तर त्याचा काहीतरी चुकीचा निर्णय घ्यायला नको त्यांनी. बघा ना, एवढ्याशा गोष्टी टोकाला जाऊन पोचतात हो. म्हणजे मला मान्य आहे की आपण आशूचं लग्न मनाविरुद्ध करून दिलंय, मान्य आहे. पण परिस्थितीच तशी होती ना, आपण मुद्दामून नाही केलंय. मग आशूला हे समजून घ्यावं लागेल ना भाऊ. तो तर काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो. बिचारी शिवा तरी किती सहन करेल हो. भाऊ, तुम्ही त्या दोघांची एकत्र का नाही बोलत? आशूने चिडचिड करून चुकीचं पाऊल उचलायला नको. एक मिनिट लक्ष्मण, काय म्हणायचं काय तुला? मला एवढंच वाटतंय भाऊ की आशूने नको तो निर्णय घेऊन शिवा लांब जायला नको. शिवाला आपण ओळखतो, ती नाही बोलणार काही, सगळं मनात ठेवते ती. त्यामुळे आपल्याला काही कळणार नाही. पण आशूच्या मनात जर असं काही आलं ना तर शिवा ऐक ना, हे स्वागतासाठी थांबलेत का मोर्चा आहे?
अरे बाबू काका, नंदा मावशी, तुम्ही काय करता इथे सगळे? अगं तू येणार म्हणून तुझ्या स्वागतासाठी इथे आलोय. अगं माहेरवाशीला आलीस तू. कशी वाटली आमची सजावट? भारी, खूप भारी वाटतंय मला. पण एवढं सगळं करायची काय गरज होती? अगं तू वस्तीसाठी जे जे काय केलंय ना त्याच्या पुढे काहीच नाहीये. अगं शिवा, हे तुझे ड्रायव्हर आहेत का? कोण मी? नमस्कार मावशी, मी तुम्हाला ड्रायव्हर वाटतो का? अहो आम्हाला माहित आहे तुम्ही जावं येत ते. अहो मग तिकडे का उभे आहेत? या नाही ते जोडीने उभे राहा. ओके, थँक्यू. जावयांचं स्वागत आहे. मला प्लीज जावई बापू नका म्हणून, आशुतोष म्हणा. असं कसं? जावई बापूंचं नाव नाही घेत आमच्याकडे, हो ना ग? संघर्ष नगरच्या जावई बापूंचं स्वागत आहे. सावकाश सावकाश. खरंच अगदी लक्ष्मीनारायणचा जोडा दिसतो हो. पण मला खूप सॉलिड वाटलंय आज, खूप भारी वाटतंय खरंच. अजून काय आहे का? झालं असेल तर चालूया. असं कसं? ही तर सुरुवात आहे. वाजवा रे. शिवा, काय दिवाळी आहे का? वस्तीत एकाच्या घरी जरी आनंद असला ना तरी अख्ख्या वस्तीसाठी तो सण असतो. काय?